ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. मी आज तुम्हाला रक्षाबंधनची कथा सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. ही एक प्राचीन काळातील कथा आहे. एका नगरात एक धनवान शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याच्या बायकोने 2 जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यातील एक मुलगा होता आणि दुसरी मुलगी होती. त्या शेतकऱ्याने आपल्या मुलाचे नाव सुदर्शन ठेवले, तर मुलीचे नाव रेवती असे ठेवण्यात आले. जसजसा वेळ निघून जाऊ लागला तसतशी दोन्ही मुलं मोठी होऊ लागली. कालांतराने त्यांचे वय लग्नायोग्य झाले. तेव्हा शेतकऱ्याला आपल्या मुलांच्या लग्नाची चिंता सतावू लागली. एक दिवस शेतकरी काही कामानिमित्त शेजारच्या गावात गेला होता. तिकडे तो एका व्यापाऱ्याच्या घरी जातो. तिथे त्याला आपल्या मुलीसाठी व्यापाराचा मुलगा आवडतो. मग घरी आल्यावर तो ती गोष्ट त्याच्या पत्नीला सांगतो. शेतकऱ्याच्या बायकोलाही शेतकऱ्याचे म्हणणे पटते आणि ते काही दिवसातच आपल्या मुलीचे लग्न त्या व्यापाऱ्याच्या मुलाशी लावून देतात. शेतकरी आपल्या मुलीच्या लग्नात कशाचीच कमतरता पडू देत नाही. आपल्या आई वडिलांचा आणि भावाचा निरोप घेत शेतकऱ्याची मुलगी आपल्या सासरी जाते. मुलीच्या लग्नानंतर काही दिवसांनी शेतकरी आपल्या मुलाच्या लग्नाबद्दल काळजीत पडतो आणि विचार करू लागतो की माझी मुलगी तर तिच्या घरी गेली आहे. मी तिला खूप मोठ्या आणि चांगल्या घरात दिलं आहे. आता मला माझ्या मुलाच्या लग्नाचा विचार करावा लागेल. जर माझ्या मुलाचे लग्न योग्य वेळेत झाले तर मी माझे आयुष्य आरामात व्यतीत करेल आणि सुनेच्या रूपात पुन्हा मला मुलगी सुद्धा मिळेल. पण कदाचित नियतीच्या मनात आणखी काही अद्भुत कथा होती. एके दिवशी तो शेतकरी एका साथीच्या भयंकर आजाराने आजारी पडतो. त्याचा मुलगा सुदर्शन अत्यंत उदार मनाचा माणूस होता. त्यामुळे तो वडिलांना अशा अवस्थेत पाहून खूप दुःखी होतो आणि तो आपल्या वडिलांवर चांगल्या वैद्याकडून उपचार करून घेऊ लागतो. पण त्याच्या वडिलांच्या तब्येतीत कसलेच फरक पडत नाही. हळूहळू त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या वडिलांच्या उपचारावर निघून जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा मुलगा सुदर्शन आता खूप गरीब होतो. त्याने वडिलांची सर्व संपत्ती त्यांच्या उपचारावर घालवली होती आणि आता त्याला राहते घरही गहाण ठेवावे लागले होते. पण वडिलांच्या तब्येतीत कसलाच फरक पडत नव्हता. शेतकऱ्यालाही कळले की आपल्या आजारावर कुठल्याच औषधांचा फरक पडत नाही. त्यामुळे तो आपल्या मुलाला आपल्या जवळ बोलावतो आणि म्हणतो, बेटा, जर कोणतेही काम माणसाच्या क्षमतेबाहेरचे असेल किंवा त्या कार्यावर उपाय सापडत नसेल तर अशा वेळी ते कार्य भगवंताच्या भरोशावर सोडले पाहिजे. त्यामुळे तू माझी चिंता करणे सोडून दे आणि तुझ्या भविष्याचा विचार कर. माझं काय, मला तर आज नाही तर उद्या हे जग सोडून जावेच लागणार आहे. बेटा, मी माझे आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगलो आहे. मी देवाचे आभार मानतो की मला तुझ्यासारखा सुसंस्कृत गुणी मुलगा मिळाला आहे. माझे आयुष्य आता खूप लवकर संपणार आहे, पण तुझ्या पुढे तर तुझे संपूर्ण आयुष्य पडले आहे. त्यामुळे तू माझी काळजी करण्याचे सोडून दे आणि लग्न करून स्वतःचा संसार कर. मी जिवंत असेपर्यंत मला माझ्या सुनेला बघायचे आहे. मला तुला आनंदी पाहायचे आहे. बेटा, तू फक्त माझी एवढीच इच्छा पूर्ण कर. आपल्या वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकून सुदर्शन एकदम शांत होऊन जातो, कारण तो बिचारा शेवटी करणार तरी काय, त्याच्या हातात काहीच नव्हते. सुदर्शन आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा, माझ्या लग्नामुळे जर तुम्हाला आनंद होत असेल तर मला काहीच अडचण नाही. जसे तुम्ही म्हणाल तसेच मी करेल. त्यानंतर तो शेतकरी आपल्या मुलाचे लग्न एका गरीब मुलीशी लावून देतो. सुदर्शनची बायको खूप संस्कारी मुलगी होती. तिला सर्व गोष्टींचे ज्ञान होते आणि गरिबीची जाणीव देखील होती. सुदर्शनच्या लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. भयंकर आजाराने ग्रासित असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे आणि आपली औपचारिकता निभावत सुदर्शन आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार करतो. त्याच्याजवळ जे काही थोडेफार पैसे होते त्यातून तो आपल्या वडिलांचा 10व्याचा विधी पूर्ण करतो. आता सुदर्शन खूपच गरीब झाला होता. सावकाराने ते घरही त्याला खाली करायला सांगितले होते. त्यामुळे तो गावाच्या बाहेर जाऊन झोपडी बांधून तिथे राहू लागतो. सुदर्शन पहिल्यापासूनच कष्टाळू असल्यामुळे तो आता दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करून आपले घर हे चालवू लागला. तिकडे जेव्हा त्याच्या बहिणीला कळाले की आपल्या वडिलांचा एका भयंकर आजाराने मृत्यू झाला आहे, तेव्हा ती सुद्धा खूप दुःखी झाली.
त्यासोबतच तिला हे कळले की आपल्या भावाने वडिलांची सर्व संपत्ती त्यांच्या उपचारावर घालवली आहे, त्यामुळे ते लोक आता खूप गरीब झाले आहेत। अशा परिस्थितीमध्ये मला माझ्या भावाकडे जायला हवे, पण गरिबीमुळे तिच्या भरातील लोक तिला आपल्या माहेरी जाऊन देत नाही। इकडे सुदर्शन वाटते की माझी बहीण रेवती, जिचा विवाह खूप मोठ्या घरात झाला आहे आणि आज जेव्हा आमच्यावर ही परिस्थिती आली आहे तर माझी श्रीमंत बहीण आपल्या गरीब भावासोबत घृणा करू लागली आहे, तर तिकडे त्याची बहीण रेवती, जिला सासरच्या लोकांनी गरिबीमुळे आपल्या माहेरी जाण्यास बंदी घातली होती, ती मनात विचार करू लागते की आता माझा भाऊ खूप गरीब आहे, त्याने घर शेती वडिलांच्या उपचारात घालवली आहे, आता त्याच्याकडे एक पैसाही शिल्लक नाही। जर तो अशा अवस्थेत माझ्या घरी आला तर त्याला पाहून माझ्या दोन्ही जावा माझा तर अपमान करतीलच, पण माझ्यासोबत त्याचाही अपमान करतील आणि त्याची चेष्टा करतील की तो भिकारी आहे, त्यामुळे माझ्या सासरच्या घरात त्याची खूप बदनामी होईल। त्याचा अपमान होऊ नये म्हणून रेवती आपल्या भावासोबत नाते तोडते। ती बहीण मजबुरीमुळे एवढी निर्दय मनाची होऊन जाते की आपल्या वडिलांच्या 13व्याला सुद्धा माहेरी जात नाही, ना कधी आपल्या भावाला त्याच्या परिस्थितीत बदल विचारते, ना आपल्या भावाला आपल्या घरी बोलावते, ना कधी त्याच्या घरी जाते। जेव्हा सुदर्शनला आपल्या बहिणीच्या अशा वागणुकीबद्दल कळते तेव्हा त्याला हळूहळू समजून जाते की जी कधी खूप प्रेमळ बहीण होती, जी आपल्यावर जीवापाड प्रेम करत होती, तीच बहीण आपला द्वेष का करत आहे। त्याला असं वाटत होते की तिकडे रेवती आपल्या सासरी ऐशो आरामाचे आयुष्य जगत आहे आणि आज आपल्यावर गरिबीची वेळ आली आहे तर आपली बहीण आपल्या सोबत असे वागत आहे, पण मुळात त्याचे विचार चुकीचे होते। खरं तर त्याच्या बहिणीला असं वाटत नव्हतं की आपल्या भावाचं कुणी अपमान करावा, त्यामुळे तिने त्याच्यासोबत नाते तोडले होते। सुदर्शन सुद्धा आपल्या बहिणीच्या घरी जाणे बंद करतो आणि इकडे काबाड कष्ट करून कसेबसे तो आपल्या पत्नीसोबत झोपडीत त्याचे आयुष्य जगत होता। पुढे असेच हळूहळू काही वर्ष निघून जातात। त्या काळात सुदर्शनला पुत्रप्राप्ती होते। दोघा बहीण भावांनी एकमेकांच्या घरी जाणे बंद केले होते। तिकडे सुदर्शनची बहीण रेवतीची मुलं सुद्धा आता मोठी झाली होती। जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी सुदर्शनची मुलं सुद्धा मोठी होऊ लागली। पुढे असेच काही वर्ष निघून गेले। एके दिवशी जेव्हा सुदर्शनला कळाले की आपल्या भाचीचे लग्न ठरलं आहे तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि ही गोष्ट तो आपल्या पत्नीलाही सांगतो की माझ्या बहिणीच्या मुलीचे लग्न ठरले आणि आपल्या सर्वांना तिकडे जावे लागेल। तेव्हा सुदर्शनची पत्नी नंदिनीला सुद्धा खूप आनंद होतो की आपल्या नंदेच्या मुलीचे लग्न आहे आणि ती विचार करू लागते की कमीत कमी या बहाण्याने तरी मी माझ्या ननंदेला भेटून येईल आणि तिचे घर सुद्धा बघून येईल, कारण बरीच वर्षे त्यांनी एकमेकांची तोंड सुद्धा पाहिले नव्हते। नंदिनी खुश होऊन आपल्या पतीला म्हणते, मी तुमच्यासोबत नक्कीच येईल, पण आधी मला हे सांगा की माझ्या प्रेमळ नंदेने आपल्याला आमंत्रण पत्र पाठवले आहे की नाही। आपल्या पत्नीच्या तोंडून हे शब्द ऐकून सुदर्शन एकदम शांत बसतो। मग तो आपल्या पत्नीला म्हणतो, आमंत्रण पत्र तर आले नाही, पण मला हे दुसऱ्यांकडून कळाले आहे, पण याने काय फरक पडतो की आमंत्रण पत्र आलेच नाही, लग्न तर आपल्याच भाचीचे आहे ना, आणि ती माझ्या सख्याच बहिणीची मुलगी आहे। मग नंदिनी आपल्या पतीला म्हणते, तुमचे म्हणणे बरोबर आहे की तुमच्या बहिणीच्या मुलीचे लग्न आहे, पण बिना आमंत्रणाचे नंदेच्या घरी जाणे मला योग्य वाटत नाही आणि तुम्ही सुद्धा तिथे जाणे योग्य नाही। यावर सुदर्शन आपल्या पत्नीला समजावत म्हणतो, नंदिनी, रेवतीच्या सासरचे लोक खूप धनवान लोक आहेत, लग्नाचे घर आहे, गडबडीत त्यांच्याकडून आपल्याला आमंत्रण पत्र पाठवायचे राहून गेले असेल, किंवा असे पण होऊ शकते की त्यांनी आपल्याला आमंत्रण पत्र पाठवले असेल पण ते आपल्यापर्यंत पोहोचले नसावे, त्यामुळे तू त्यांच्याबद्दल डोक्यात काही चुकीचे विचार आणू नको। तू मुलांना तयार करून माझ्यासोबत तू सुद्धा आपल्या रेवतीच्या घरी चल। जेव्हा नंदिनीने आपल्या पतीच्या तोंडून हे ऐकले तेव्हा ती म्हणाली, जर तुम्हाला तिकडे जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण बिना आमंत्रणाचे मी माझ्या नंदेच्या घरी येऊ शकत नाही। सुदर्शनने जेव्हा आपल्या पत्नीच्या तोंडून हे ऐकले तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, जर तुझी इच्छा नसेल तर तू मुलांसोबत घरीच थांब, मी एकटाच रेवतीच्या सासरी जाऊन येतो। जर मी रेवतीच्या घरी गेलो नाही तर तिच्या जावा तिला टोमणे मारतील आणि म्हणतील की खर्च होईल म्हणून तुझा भाऊ आला नाही। एवढे बोलून सुदर्शन घरातून बाहेर पडतो आणि रस्त्याने विचार करू लागतो की रेवतीच्या मुलीचे लग्न ठरले, पण रेवतीने आपल्या भावाला मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले नाही। कदाचित तिने आपल्या गरिबीमुळे
आपल्याला आमंत्रण पत्र पाठवले नसावे। खरं तर सत्य परिस्थिती अशी होती की रेवतीने तिच्या नवऱ्याला लग्नाचे आमंत्रण घेऊन सुदर्शन आणि त्याच्या पत्नी मुलांना घ्यायला पाठवले होते, पण तिच्या सासूने तिला सांगितले की जर तू तुझ्या भिकारी भावाला इथे बोलवले तर मी तुझ्या मुलीचं लग्न होऊ देणार नाही, आणि त्यामुळे तिने आपल्या पतीला तिच्या माहेरी पाठवले नाही। सुदर्शनकडे आपल्या बहिणीच्या घरी जायला जवळ काहीच पैसे शिल्लक नव्हते। तो आपल्या एका जिवलग मित्राकडे जातो आणि त्याच्याकडून उसने काही पैसे घेतो। त्या पैशातून तो आपल्या बहिणीसाठी आणि आपल्या भाऊजींसाठी सुंदर सुंदर वस्त्र आहेर म्हणून खरेदी करतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या पत्नी आणि मुलांचा निरोप घेऊन त्याच्या बहिणीच्या घराकडे निघतो। जंगलातून वाट काढत आणि एक डोंगर पार करत चालत चालत सकाळची दुपार होते, तेव्हा तो पलीकडच्या गावात आपल्या बहिणीच्या भल्या मोठ्या वाड्याजवळ पोहोचतो आणि मुख्य दरवाजाच्या एका बाजूला तो उभा थांबतो। बिचारा सुदर्शन बाहेर थांबून आपली बहीण बाहेर येण्याची वाट पाहत होता। तितक्यात रेवतीच्या मोठ्या जावेची नजर सुदर्शनवर पडते आणि ती सुदर्शनला लगेच ओळखते। सुदर्शनला पाहताच रेवतीची जाव रेवतीला जाऊन सांगते की रेवती, तुझा भाऊ आला आहे। आपल्या वाड्याच्या मुख्य गेट जवळ तो उभा आहे। जेव्हा रेवती आपल्या जावेकडून हे ऐकते तेव्हा ती आपल्या जावेला विचारू लागते की ताई, तुम्ही माझ्या भावाला आपल्या वाड्याच्या मुख्य गेटवर उभे असलेले पाहिले आहे, तर मला सांगा माझा भाऊ माझ्या सासरच्या घरी कशा अवस्थेत आला आहे आणि माझ्या भावाने कसे कपडे घातले आहेत। यावर रेवतीची जाव म्हणते की तुझ्या भावाच्या अंगावर फाटलेले कपडे आहे आणि तो बाहेर उभा थांबून तुझी बाहेर येण्याची वाट पाहत आहे। आपल्या जावेकडून हे ऐकून रेवतीला आपल्या भावाच्या परिस्थितीबद्दल खूप वाईट वाटते। ती सर्वांच्या नजरा चुकवत आपल्या भावाजवळ जाते। बिचारा सुदर्शन जेव्हा आपल्या बहिणीला आपल्या जवळ येताना पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात, कारण तो आज बऱ्याच वर्षांनी तिला भेटायला आला होता। रेवतीच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते, पण ती आपले अश्रू लपवत भावाजवळ येते आणि त्याला सर्वांच्या नजरा चुकवत आपल्या घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या खोलीमध्ये घेऊन जाते आणि त्याला विचारू लागते, दादा, तुला आमंत्रण पत्र कोणी पाठवले होते जे तू इथे आला? यावर सुदर्शन म्हणतो, रेवती, तू तर मला पूर्ण विसरून गेली आहेस। मला गावात कोणाकडून तरी कळाले की माझ्या भाचीचे लग्न आहे, त्यामुळे मी तुझ्यासाठी आणि भाऊजींसाठी पोशाख घेऊन आलो आहे। मी विचार केला की मी जर माझ्या बहिणीच्या घरी गेलो नाही तर माझ्या बहिणीची जावा आणि सासू सासरे तिला टोमणे मारतील, त्यामुळे मी तुझ्याकडे आलो आहे। आपल्या भावाकडून हे ऐकून रेवती म्हणू लागते, दादा, तू असे बहिणीच्या घरी यायला नको होते। तू असे फाटलेले जुने कपडे घालून माझ्या घरी आला, हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। कमीत कमी स्वतःचा नाही तर माझ्या इज्जतीचा तर विचार करायला हवा होता। तुला माहित आहे का आज या घरात मला किती मान सन्मान आहे? तुला तर गावात काहीच इज्जत नाही। कमीत कमी तू आमच्या इज्जतीचा तरी विचार करायला हवा होता। माझे लग्न मोठ्या घरात झाले आहे, त्यामुळे तू इथे अशा अवस्थेमध्ये यायला नको होते। रेवतीला असं वाटतं की असे कठोर शब्द ऐकल्यानंतर तिचा भाऊ आपल्या घराकडे निघून जाईल। इच्छा नसतानाही तिला असे त्याच्यासोबत बोलावे लागले। सुदर्शन जेव्हा आपल्या बहिणीच्या तोंडून असे कठोर शब्द ऐकतो तेव्हा त्याचे हृदय दुखावले जाते। सुदर्शन आपल्या बहिणीच्या पाया पडून माफी मागू लागतो, रेवती, मला माहीत नव्हते माझ्यामुळे तुझी बदनामी होईल। मला तर नेहमी असेच वाटते की माझ्या बहिणीला तिच्या सासरच्या घरी खूप मान सन्मान मिळावा। तुला माझ्या सासरच्या घरातील लोकांकडून माझ्यामुळे टोमणे ऐकावे लागतील म्हणून मी तुमच्यासाठी वस्त्र घेऊन आलो। जर मला आधी माहीत असते की माझ्या येण्यामुळे तू नाराज होशील तर मी तुझ्या दारात कधीच आलो नसतो। मी तर हा विचार करून आलो होतो की माझ्या भाचीचे लग्न आहे आणि जर मी गेलो नाही तर माझ्या बहिणीच्या जावा आणि सासू तिला टोमणे मारतील। जेव्हा सुदर्शन हे सर्व काही सांगतो तेव्हा कुठे रेवतीचा राग थोडाफार शांत होतो आणि ती सुदर्शनला म्हणते, बरं ठीक आहे, आता तू आलाच आहे तर माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक। जोपर्यंत माझ्या मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत तू या खोलीतून बाहेर निघण्याची चुकी करू नकोस, नाहीतर तुला बघून लोक म्हणतील रेवतीचा भाऊ भिकारी आहे आणि मला असं वाटत नाही की लोकांनी मला तुझ्यासोबत गरिबामध्ये गणले जावेत। जेव्हा सर्व पाहुणे जेवायला बसतील तेव्हा मी तुझ्यासाठी जेवणाचे ताट पाठवीन, त्यानंतर जेवण करून तू शांतपणे मागच्या दरवाजाने निघून जा। यावर सुदर्शन म्हणतो, ठीक आहे रेवती, मी आज संध्याकाळी जेवण करून आपल्या घरी जाईल, पण माझी तुला एक विनंती आहे। मी तुझ्यासाठी आणि भाऊजींसाठी जो पोशाख आहेर म्हणून आणला आहे
तो तुला स्वीकारावा लागेल. ते कपडे मी तुझ्यासाठी खूप प्रेमाने घेऊन आलो आहे. मग रेवतीने शांतपणे आपल्या भावाकडून ते कपडे घेतले आणि ती खोलीच्या बाहेर निघून गेली. आणि जाताना ती जेणेकरून सुदर्शन त्या खोलीच्या बाहेर येऊ नये म्हणून बाहेरून कडी लावून जाते. खरं तर रेवतीला तिच्या अपमानाची काळजी नव्हती, पण आपल्यासमोर आपल्या भावाचा झालेला अपमान तिला कधीच सहन होणार नाही. त्यामुळे ती हे सर्व बोलायला भाग पडते. सुदर्शन त्या खोलीत बसून आपली बहीण परत येण्याची वाट बघू लागतो आणि विचार करू लागतो की आज मला खूप स्वादिष्ट जेवण जेवायला मिळाले. पण सुदर्शनला कुठे माहीत होते की आपली बहीण बाहेर जाऊन मुलीच्या लग्नात व्यस्त झाली आहे आणि भावाला जेवण द्यायचे विसरून गेली आहे. रेवती सर्व काही विसरून बाहेर आपल्या मुलीच्या लग्नात व्यस्त होऊन जाते. रेवती खूप मोठ्या कुटुंबातील सून होती, त्यामुळे तिचं घरही खूप मोठे होते. तिने आपल्या भावाला वाड्याच्या मागच्या बाजूला असणाऱ्या खोलीत कोंडून ठेवले होते आणि एक गोष्ट अशी होती की त्या बाजूला कोणी फारसे जात नव्हते. आता जसजसा वेळ निघून जाऊ लागतो तसतसा सुदर्शन भुकेने व्याकुळ होऊ लागतो, कारण तो खूप लांबून चालत आला होता. आता त्याची अवस्था बिकट होऊ जाते. मग सुदर्शन आपल्या बहिणीला आवाज देऊ लागतो, पण त्याचा आवाज कुणालाच ऐकू जात नाही. खरं तर रेवती तिच्या भावाला अजिबात विसरली नव्हती, पण जेव्हा ती आपल्या भावाला जेवणाची ताट भरून घेऊन येत होती तेव्हा तिच्या सासूबाईंनी तिला मध्येच अडवले आणि तिच्या हातातून ताट हिसकावून घेतले. आता सुदर्शनची भुकेने फार वाईट अवस्था झाली होती. त्याला आपल्या पत्नी आणि मुलांची आठवण येऊ लागते आणि तो विचार करतो की जर कोणी आले नाही तर मी तेच या खोलीत अन्न पाण्याविना मरून जाईल. मी जर मेलो तर माझी पत्नी आणि मुलांचे काय होईल? आधीच गरिबीने मला ग्रासले आहे. कसेबसे दुसऱ्यांच्या शेतात काम करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. जर मी मेलो तर माझी पत्नी एकटी आमच्या मुलांचा सांभाळ कसा करेन हा विचार करत करत आणि अशक्तपणामुळे सुदर्शनला चक्कर येऊ लागते. तितक्यात रेवतीची मोठी जाऊ काही कामानिमित्त वाड्याच्या मागच्या बाजूला येते. जेव्हा सुदर्शनच्या कानावर कोणाचा तरी येण्याचा आवाज येतो तेव्हा सुदर्शन पूर्ण ताकदीने दरवाजा ठोठवायला सुरुवात करतो. कोणीतरी दरवाजा ठोठवत असल्याचा आवाज ऐकून रेवतीची जाऊ त्या खोली जवळ येते आणि दरवाजा उघडते. आतमध्ये सुदर्शनला पाहून तिला आश्चर्य वाटते आणि ती सुदर्शनला विचारू लागते, दादा, तुम्हाला या खोलीत बंद कोणी केलं? सुदर्शन या गोष्टीचे काहीच उत्तर देत नाही, कारण त्याला आपल्या बहिणीला तिच्या जावेच्या नजरेत कमी पाडायचे नव्हते. पण रेवतीच्या जावेने पुन्हा विचारले तेव्हा सुदर्शन खोटं बोलत म्हणाला, ताई, मी या खोलीत आराम करत असताना बाहेरून कोणीतरी चुकून दरवाजाची कडी लावली आणि मी या खोलीत अडकून पडलो. ताई, आज जर तुम्ही आला नसता तर आज मला माझा जीव गमवावा लागला असता. एवढं बोलून सुदर्शन खोलीच्या बाहेर पडतो आणि तिथून शांतपणे निघून जातो. सुदर्शन त्या खोलीत जवळपास 5 ते 6 तास अडकून पडला होता. त्यानंतर त्याच्या बहिणीची जाव त्याला त्या खोलीतून मुक्त करते. सुदर्शन जंगलाच्या दाट झाडीतून आपली पायवाट काढत घराकडे चालला होता. बराच वेळ चालल्यानंतर अन्न पाण्याविना त्याला आत चालणे कठीण झाले होते. पाऊल टाकताच त्याला चक्कर येऊ लागायची. चालून चालून सुदर्शन खूप थकून जातो आणि त्याला चक्कर येऊ लागते. चक्कर येऊन तो खाली जमिनीवर पडणार तितक्यात अचानक तिथे एक म्हातारी बाई येते आणि ती म्हातारी बाई सुदर्शनला खाली पडण्याआधीच पकडते. काही वेळाने जेव्हा सुदर्शन शुद्धीवर येतो तेव्हा त्याचे डोके त्या म्हाताऱ्या बाईच्या मांडीवरती असते. तो कसाबसा उभा राहतो आणि त्या म्हाताऱ्या बाईला म्हणतो, आई, तुम्ही तर माझ्या बहिणीच्या वाड्यात काम करताना मग इकडे काय करता आहात आणि या जंगलात तुम्ही एकटे यावेळी कशाला आला आहात? तुम्हाला वन्य प्राण्यांची भीती वाटत नाही का? ज्या म्हाताऱ्या बाईच्या मांडीवर डोके टेकून सुदर्शन काही वेळ पडला होता ती साक्षात देवी होती, कारण सुदर्शनची बहीण रोज सकाळ संध्याकाळ त्या देवीची मनोभावे पूजा अर्चना करायची. त्यामुळे जेव्हा सुदर्शनला चक्कर आली होती आणि तो खाली पडणार होता तितक्यात देवीने त्याला आधार दिला आणि दगडावर त्याचे डोके आपटण्यापासून त्याला वाचवले. खरं तर म्हातारीचं रूप धारण करून ती त्याच्या बहिणीच्या वाड्यात काम करत होती, जेणेकरून ती रेवतीची रक्षा करू शकेल. खरं तर रेवतीनेच तिला तिच्या भावाच्या मागे मागे पाठवले होते, पण रेवतीला सुद्धा माहीत नव्हते की ती म्हातारी बाई साक्षात देवी आहे, जिची रोज ती पूजा करते. रेवतीने त्या म्हाताऱ्या बाईला सांगितले होते की माझा भाऊ सकाळपासून उपाशी आहे, त्याच्या पोटात अन्नाचा एक कणही नाही आणि मी इथून त्याला काही देऊ शकत नाही. तर तुम्ही त्याला मी लावलेल्या जंगलातील फळझाडांपाशी घेऊन जावा आणि त्याला भरपूर फळे खायला द्या आणि त्याला काही फळं सोबत घेऊन जायला सांगा, पण त्याला हे कळून देऊ नका की मी तुम्हाला पाठवले आहे. रेवतीच्या सांगण्यावरून ती देवी जिने म्हातारीचे रूप धारण केले होते ती सुदर्शनच्या मागे मागे इकडे आली होती. ती सुदर्शनला उत्तर देत म्हणते की बेटा,
मी इथे एकटीच राहते. व्यापाऱ्याच्या वाड्यात काम करून मी माझा उदरनिर्वाह चालवते. पुढे माझे शेत आणि घर आहे. मग सुदर्शनने त्या वृद्ध महिलेचे आभार मानले आणि तो तिथून निघू लागला. तो निघण्याच्या तयारीत असताना त्या म्हाताऱ्या बाईने त्याला विचारले, बेटा, तू तर लग्नात दिसला नाहीस. याचा अर्थ तू तिथे जेवणही केलं नाहीस. तुला भुकेमुळे चक्कर आली आहे. पुढे माझ्या शेतात वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे आहेत आणि त्या झाडांना खूप फळं लागली आहे. तू माझ्यासोबत चल आणि काही फळं खाऊन तुझी भूक नष्ट कर. जेव्हा तुझे पोट भरेल तेव्हा तू तुझ्या पत्नी आणि मुलांसाठी काही फळं तोडून घेऊन जा. घरी गेल्यावर तुझी बायको आणि मुलं तुला विचारतील की तू आपल्या बहिणीच्या घरून त्यांच्यासाठी काय आणलं आहे. तेव्हा तू त्यांना सांग की तू त्या बहिणीच्या घरून त्यांच्यासाठी फळं घेऊन आला आहे. असे करण्याने तू तुझ्या बायको आणि मुलांपासून लाजिरवाणे होण्यापासून वाचशील. त्यामुळे तुझी मान प्रतिष्ठाही वाढेल. त्या म्हाताऱ्या बाईचे म्हणणे सुदर्शनलाही योग्य वाटते आणि तो त्या म्हाताऱ्या बाईच्या शेतात जातो. तिथे गेल्यावर तो बघतो की शेतातील विविध प्रकारच्या फळझाडांना खूप फळे लागली आहे. कसलाच विचार न करता तो फळं तोडून खाऊ लागतो. त्यानंतर पोट भरल्यावर तो आपल्या पत्नी आणि मुलांसाठी काही फळं तोडून पिशवीत घेतो आणि त्या म्हाताऱ्या बाईच्या सांगण्यावरून तिच्या घरात रात्रीचा मुक्काम करतो. सकाळ होताच तो त्या म्हाताऱ्या बाईचा निरोप घेत आपल्या घराकडे निघतो. जेव्हा सुदर्शन फळांनी भरलेली पिशवी घरी घेऊन पोहोचतो तेव्हा मुलगा आणि मुलगी त्याला विचारतात, बाबा, तुम्ही आत्याच्या घरी गेला होता, मग आम्हाला तिकडून काय आणले आहे? सुदर्शनने जेव्हा हे आपल्या मुलांकडून ऐकले तेव्हा त्याने हातातील फळांनी भरलेली पिशवी आपल्या पत्नीच्या हातात दिली. त्यानंतर तो शेतात आपल्या कामावर गेला आणि तो जाता जाता विचार करू लागला की माझी बहीण इतकी निर्दयी कशी असू शकते. लग्नाच्या आधी तर ती माझ्यावर खूप प्रेम करत होती. तिचा माझ्यावर खूप जीव होता. रक्षाबंधनला मला प्रेमाने ओवाळायची आणि राखी बांधायची आणि आज तीच बहीण माझ्याकडे पाहायला सुद्धा तयार नाही. याचे कारण फक्त तेवढेच आहे की मी खूप गरीब झालो आहे. असे अनेक विचार सुदर्शनच्या मनात येत होते. तो खूप अस्वस्थ झाला होता. तिकडे जेव्हा घरी त्याची पत्नी ती पिशवी उघडून पाहते तेव्हा पिशवीच्या आतील नजारा पाहून सुदर्शनची पत्नी स्तब्ध होऊन जाते. कारण त्या पिशवीत फळं नव्हते तर त्यात सोन्याची नाणी, हिरे आणि मोती होते. ते पाहून नंदिनी खूप खुश होती. त्यानंतर ती पळत पळत आपल्या पतीकडे येते आणि पतीला म्हणते, तुम्ही तर तुमच्या भाचीच्या लग्नाला गेला होता ना, मग तुम्ही तिथे काय घेऊन आला आहात? आपल्या पत्नीकडून हे ऐकून सुदर्शन विचार करू लागतो की जे मला त्या म्हाताऱ्या बाईनं फळं दिले होते ते फळं कदाचित माझ्या पत्नीला आवडले नसेल. त्यामुळे माझी पत्नी मला असे विचारत आहे. मी माझ्या मुलांसाठी बाजारातून येताना गोड पदार्थ किंवा वस्त्र आणायला हवे होते. मग सुदर्शन त्याच्या पत्नीला म्हणतो, नंदिनी, माझ्या बहिणीने मला तुमच्यासाठी जे काही दिलं ते मी घेऊन आलो. आता जे काही त्या पिशवीत आहे ते आपल्या मुलांना सामान वाटून दे. सुदर्शनकडून हे ऐकून त्याची पत्नी म्हणते, तुम्ही आधी घरी तर चला आणि तुमच्या बहिणीने काय दिले आहे ते पहा. असे बोलून नंदिनी आपल्या पतीचा हात धरून घरी घेऊन जाते. आता घरी गेल्यावर आपल्या पतीला म्हणते, ही पिशवी एकदा उघडून तर बघा, मग तुम्हाला समजेल आपल्या रेवतीताईने आपल्यासाठी काय दिले आहे. त्यानंतर सुदर्शनने पिशवी उघडून बघतो तर पिशवीत त्याला हिरे, मोती आणि सोन्याची नाणी दिसतात. ते पाहून सुदर्शनला आश्चर्य वाटते की मी तर माझ्या स्वतःच्या हाताने यात फळे घेऊन आलो होतो. मग त्याची पत्नी म्हणते, माझ्या नंदेने तर आपले भाग्य बदलले आहे. आता सुदर्शनला समजून जाते की मला जी रस्त्यात म्हातारी बाई भेटली होती ती कोणी साधारण स्त्री नव्हती. ती नक्कीच देवी होती. तिनेच मला हे दिले आहे. पण हे कसे शक्य आहे? ती म्हातारी बाई तर माझ्या बहिणीच्या वाड्यात काम करते. असे मला जे काही मिळाले आहे तर त्यात मी समाधानी आहे. त्यामुळे या गोष्टीवर जास्त विचार करायला नको. माझ्या बहिणीने तर मला काहीच दिले नाही. याबाबत तो आपल्या पत्नीला काहीच सांगत नाही. सुदर्शन मनातल्या मनात त्या म्हाताऱ्या बाईचे आभार मानतो. अशा प्रकारे सुदर्शनला खूप धनलाभ होतो. आता सुदर्शन खूप श्रीमंत होतो आणि काही दिवसातच तो आपल्या पत्नी आणि मुलांसाठी एक खूप मोठा आलिशान राजवाडा बांधतो. त्यानंतर तो मोठ्या अभिमानाने आणि प्रेमाने त्या राजवाड्यात राहू लागतो. अगोदर जे लोक सुदर्शन सोबत बोलत नव्हते ते आता सुदर्शनला खूप मान सन्मान करू लागले होते. आता त्याच्याकडे अनेक नोकर चाकर काम करू लागले होते. तो एखाद्या राजाप्रमाणे त्याचे आयुष्य जगत होता. एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणते, लवकरच रक्षाबंधन येत आहे. रक्षाबंधन
रक्षाबंधनला सर्व स्त्रिया आपल्या माहेरी जातात आणि आपल्या भावाला राखी बांधतात. त्यामुळे मी माझ्या माहेरी जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या बहिणीला आपल्या घरी घेऊन या. कमीत कमी या बहाण्याने तरी माझ्या नंदेला तिच्या माहेरी येता येईल आणि मलाही तिला भेटता येईल. नंदिनी हे सर्व यामुळे बोलत होती की तिला वाटत होते त्यांचे जे चांगले दिवस आले आहेत ते फक्त तिच्या नंदेमुळेच आले आहेत. आता जेव्हा नंदिनीने सुदर्शनला तिच्या नंदेला त्यांच्या घरी आणण्याबद्दल बोलले तेव्हा हे ऐकून सुदर्शन पुन्हा एकदा आपल्या बहिणीच्या घरी जायला तयार होतो आणि आपल्या पत्नी आणि मुलांचा निरोप घेऊन बहिणीच्या घराकडे निघतो. त्यानंतर दुपारपर्यंत तो आपल्या बहिणीच्या घरी पोहोचतो. सुदर्शन वाड्याच्या गेट जवळ उभा थांबतो जिथे काही दिवसांपूर्वी तो येऊन उभा होता. पण आज त्याच्या अंगावर राजा महाराजांसारखे कपडे होते तर पूर्वी त्याच्या अंगावर फाटलेले कपडे होते. तो आपली बहीण बाहेर येण्याची वाट पाहू लागतो. त्याच वेळेस रेवतीची मोठी जाऊ बाहेर येते तेव्हा बाहेरचे दृश्य पाहून ती आश्चर्यचकित होऊन जाते की काही दिवसांपूर्वी जे फाटलेले कपडे घालून इथे आला होता तोच आता राजा महाराजांसारखे कपडे घालून आला आहे. ते पाहून ती पळत रेवतीकडे जाते आणि रेवतीला म्हणते तुझा भाऊ आला आहे. आपल्या जावेकडून हे ऐकून रेवती म्हणू लागते कुठला पण भिकारी माझा भाऊ हा असू शकत नाही. माझा भाऊ वगैरे कोणी नाही. खरं तर रेवती असे यामुळे म्हणत होती की तिला वाटत होतं की यावेळेस सुद्धा तिचा भाऊ भिकाऱ्याच्या अवस्थेत आला आहे. पण जेव्हा तिची जाऊ तिला सांगते की तुझा भाऊ भिकाऱ्याप्रमाणे नाही तर एखाद्या राजाप्रमाणे तुझ्या दारात आला आहे, त्याच्याकडे बघून असं वाटत आहे तो एखाद्या राज्याचा राजा आहे. एक सुंदर रथगाडी बाहेर उभी आहे. बाहेर एकदा जाऊन तर बघ. जेव्हा रेवतीने आपल्या जावेच्या तोंडून हे सर्व ऐकले तेव्हा तिला आपल्या जावेच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. खरं जाणून घेण्यासाठी ती आपल्या भावाला लपून पाहू लागते. रेवती आपल्या भावाला पाहताच आणि त्याचा राजा महाराजासारखा थाट पाहताच ती आश्चर्यचकित होऊन जाते आणि ती विचार करू लागते की काही दिवसांपूर्वी तर माझा भाऊ एखाद्या भिकाऱ्यासारखा त्याचे आयुष्य जगत होता. त्याच्याकडे घालायला नीट कपडे सुद्धा नव्हते. मग तो इतक्या लवकर इतका श्रीमंत कसा काय बनला? त्यानंतर रेवती भावाला ओवाळण्यासाठी ताट तयार करते आणि ताट घेऊन खाली जाते. भावाला ओवाळल्यानंतर रेवती खूप आदराने त्याला आपल्या घरात घेऊन येते आणि आपल्या भावाला म्हणते दादा मला माफ कर. माझ्यामुळे तुला खूप पेच आणि वेदना सहन कराव्या लागल्या. मी तुझ्यासोबत असे वागायला नको होते. आपल्या बहिणीच्या तोंडून हे ऐकून सुदर्शन म्हणू लागतो जाऊ दे, जुन्या गोष्टी विसरून जा. त्यावेळी आमचे दिवस चांगले नव्हते. तुझ्या चुकीसाठी मी तुला कधीच माफ केलं आहे. रेवती तू आता या गोष्टी सोडून दे आणि माझ्यासोबत आपल्या घरी चल. तुला रक्षाबंधनसाठी घ्यायला आलो आहे आणि तुझ्या वहिनीने सुद्धा तुला घेण्यासाठी मला इकडे पाठवले आहे. हे ऐकून रेवती आनंदाने आपल्या भावाच्या घरी जाण्यासाठी तयार होते. जेव्हा रेवती आपल्या भावाच्या घरी पोहोचते तेव्हा भावाच्या राजवाड्याची भव्यता पाहून ती थक्क होऊन जाते. आता गेल्यावर ती बघते की तिथे अनेक नोकर चाकर काम करत आहे. रेवतीला आपल्या भावाची अशी परिस्थिती पाहून पूर्ण आश्चर्य वाटते आणि सुदर्शनची पत्नी नंदिनी सुद्धा आपल्या नंदेची खूप सेवा करते. त्यानंतर 7 दिवस ती सतत आपल्या नंदेच्या सर्व मागण्या पूर्ण करते. नंदिनीला वाटत होते की हे सर्व आज माझ्या नंदेमुळेच आहे. माझ्या नंदेने आम्हाला केलेल्या मदतीमुळेच आम्ही या टप्प्यावर पोहोचलो आहोत. तिचे विचार आपल्या नंदेच्या प्रती अधिक होते. सुदर्शनने आपल्या पत्नीला आपले श्रीमंत होण्याबद्दल सांगितले नव्हते कारण त्याला असं वाटत नव्हतं की त्याच्या पत्नीने आपल्या बहिणीबद्दल द्वेष करावा की हे सर्व तिच्यामुळे नाही तर देवीच्या आशीर्वादामुळे झाले आहे. पण त्याने आपल्या बहिणीलाही यात सामील ठेवले होते कारण जर त्याच्या बहिणी त्याला अशी वागणूक दिली नसती तर कदाचित त्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त झाला नसता. सुदर्शनच्या पत्नीला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे ती आपल्या नंदेची 7 दिवस खूप सेवा करते आणि तिची खूप काळजी घेते. 7 दिवस आपल्या भावाच्या इथे राहिल्यानंतर आणि रक्षाबंधन साजरे केल्यानंतर रेवती आपल्या सासरच्या घरी जायला निघते. तेव्हा नंदिनी सुदर्शनला म्हणते उद्या तुमची बहीण तिच्या घरी जाईल त्यामुळे तुम्ही बाजारात जावा आणि तिच्यासाठी एखादी सुंदर भेटवस्तू घेऊन या. आपल्या पत्नीकडून हे ऐकून सुदर्शन बाजाराच्या दिशेने निघतो. बाजारात गेल्यावर तो एका सोनाराच्या दुकानात जातो आणि सोनाराला म्हणतो माझ्या बहिणीसाठी सुंदर बांगड्या बनवून हव्या आहेत. त्यासाठी मी तुम्ही म्हणाल तेवढी रक्कम देईल. त्यानंतर सोनार हिरे मोत्यांनी जडलेल्या आकर्षक अशा सोन्याच्या बांगड्या तयार करतो. सुदर्शन त्या बांगड्या घेऊन घरी जातो आणि आपल्या बहिणीला भेट स्वरूपामध्ये देतो. हिरे मोत्यांनी जडलेल्या बांगड्या पाहून रेवतीचा चेहरा खूप प्रसन्न होतो आणि त्यानंतर रेवती आपल्या बहिणीचा निरोप घेत आपल्या भावासोबत तिच्या घरी जाते. तिकडून परतत असताना वाटेत त्याला ती म्हातारी बाई पुन्हा भेटते.
तेव्हा तो तिला सांगू लागतो की तुम्ही दिलेल्या फळांचे सोन्या चांदीत रूपांतर झाले, म्हणूनच आज मी इतका श्रीमंत बनलो आहे. यावर ती म्हातारीबाई म्हणते, खरं तर ती फळझाडे तुझ्या बहिणीनेच लावली आहेत. तिनेच मला ते फळ तुला द्यायला सांगितले होते. तथास्तु म्हणत ती बाई अचानक तिथून गायब होते. आता सुदर्शनला समजून जाते की तो आज जे काही आहे ते फक्त त्याच्या बहिणीमुळेच, आणि तो विचार करू लागतो की माझ्या बहिणीच्या घरात अपमान होऊ नये म्हणून ती माझ्यासोबत तसे वागत होती आणि मी तिला किती चुकीचे समजत होतो. मित्रांनो, नेहमी आपल्या बहिणीच्या सदैव पाठीशी उभे राहा. तिचे नेहमी रक्षण करा. तिला कधीही दुखवू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. तसेच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.